श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. देव म्हणत आहे, श्री गणेशाय नमो. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज श्रीपाद श्री वल्लभ कुरविपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकचाराला अनुसरून संध्यापूजनादी कर्म करत असत. त्या गावात एक परीट राहत असत. ते भाविक होते आणि श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचे. एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले. श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परीटांना खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून ते त्यांची सेवा करू लागले. मठांगण झाडणे, सडा समर्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्यांनी एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवनराजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकाविहारासाठी आला होता. त्याच्या स्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेल्या नौका नदीतीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, चालंकृत हत्ती घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवांची वा गुरूंची आराधना केली असेल म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबीची मात्र स्पष्टच आहे. आपले जिने व्यर्थ होय तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, परीट, तुमच्या मनात काय चालले आहे ते मला म्हणाले. स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला याचा हेवा वाटत आहे आणि नशिबी हे सुख नाही म्हणून खंतही वाटत आहे. पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधीच अनुभवलेच नाही. त्यामुळे तुमच्या मनात सुखोपभोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविकच आहे. त्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात यवन जातीत उत्पन्न होऊन तुम्ही बेदरचे राजा व्हाल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समर्थ ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. ते म्हणाले, तुम्ही माझे निश्चित भक्त आहेत. मी तुम्हाला कसे अंतर देईन? त्या समयी तुमच्या वृद्धपाकडे मी थोडंसं सरस्वती रूपाने तुमची भेट घेईन व
तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, या म्हातारपणी त्या भोगांचा मला काय उपयोग? ते सौख्य मी पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन. तेव्हा तथास्तु असे अभिवचन देऊन श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते सद्भक्त मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरचा राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे येणारच आहे. परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुर व पूर पवित्र झाले. त्या गुरुपीठांचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनही तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भावुकांनी आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि त्यांच्या कृपेने त्यांचे कार्य सिद्धीत होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामधारक सिद्धयोगांना म्हणाले, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले. मग त्यांच्या अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाले, श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले आहेत. ते तुम्हालाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमाद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले. हे सर्वसामान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होता नाही. म्हणून श्रीपाद येथील कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले. तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले. हे समजून घ्या, गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात. मी तुम्हाला याविषयीची एक कथाच सांगतो, म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता व ते कार्यासाठी कसे प्रकट होतात यांची खात्री पटेल. वल्लभवेश नावाचे एक काश्यपगोत्री ब्राह्मण होते. ते सुशील व सदाचारी होते आणि उपजीविकेसाठी व्यापार धंदा करायचे. ते श्रीपादांची भक्ती करायचे व त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचे. एकदा व्यापारासाठी निघाले असता त्यांनी या खेपेत चांगला नफा झाला. तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा मनोमन संकल्प केला. मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते. श्रीगुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. द्रव्यराशी घेऊन ते कुरवपुरास निघाले. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले.
आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरात जात आहोत असे सांगून तेही त्यांच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्याचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीपाद श्रीवल्लभ दिव्याड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूलधारी अशा रूपातील श्रीगुरूंचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना ठार केले. तेव्हा त्यांच्यातीलच एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे. या ब्राह्मणांना मी मारले नाही आणि माझे साथीदार यांना मारणार आहेत याची मला जराही कल्पना नव्हती. मी यांना वाचवू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करा. सर्व साक्षी श्री गुरूंना त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली. त्यांच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. त्यांची मान धाळला लावली आणि ती विभूती तिथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य! ते गुरुभक्त ब्राह्मण तत्काल उठून बसले आणि त्या क्षणी श्रीपादयती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेले वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागले, तुम्ही मला का धरले आहे आणि या सर्वांना कोणी मारले? तेव्हा त्याने आधी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. म्हणाला, शिवजीसारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते. या तपस्करांनी तुम्हाला ठार करून तुमचे धन चोरले, म्हणून त्यांनी याचा वध करून तुम्हाला जिवंत केले. ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले काही कळलेच नाही. तुमची भक्ती थोर म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले. ते ऐकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल्य हे ब्रीद मिरवणाऱ्या श्रीगुरू श्रीपादांनीच हे काम केलं आहे या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले. गुरुपादुकांच्या भावभक्तीने पूजा करून 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले.